महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल। पळसखेडा पिंपळे घरकुल योजनेची माहिती मिळत नसल्याने पळसखेडा पिंपळे तरुणाचे शोले स्टाईलने आंदोलन। भोकरदन शहर प्रतिनिधी माधुरी जाधव। पळसखेडा पिंपळे गावातील पाण्याच्या टाकीवर चढून केली शोले स्टाईल आंदोलनाला सुरुवात। तात्काळ माहिती न मिळाल्यास टाकीवरून उडी घेऊन आत्महत्येचा तरुणाचा इशारा। पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत नामंजूर आणि मंजूर करण्यात आलेल्या घरकुल योजनेची यादी, त्याचबरोबर ग्रामपंचायत ठरावाची माहिती अधिकारात अर्ज करूनही न मिळाल्याने भोकरदन तालुक्यातील पळसखेडा पिंपळे गावात पंकज पिंपळे या माहिती अधिकारात अर्ज करणाऱ्या तरुणांनी पाण्याच्या टाकीवरून चढून शोले स्टाईलने आंदोलनास सुरुवात केली। जर आजच्या आज माहिती न मिळाल्यास पाण्याच्या टाकीवरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा इशारा ही या तरुणांनी दिला आहे। पळसखेडा पिंपळे ग्रामपंचायतीच्या वतीने 383 घरकुल मंजुरीसाठी पाठवण्यात आले होते। त्यापैकी 263 नावे घेण्यात आली। त्यापैकी फक्त 197 घरकुलांना मंजुरी देण्यात आली। यामध्ये सरपंच, ग्रामसेवक आणि व्हिडिओ यांनी संगनमत करून ही नावे वगळण्याचे आरोप ही या तरुणांनी करत पाण्याच्या टाकीवरून चढून आंदोलनास सुरुवात केली। नंतर एका तासाने सरपंच व ग्रामसेवक व व्हिडिओ यांच्या मध्यस्थीने पंकज पिंपळे यांच्या मागण्या पूर्ण झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आहे। पंकज पिंपळे सरांना आपण विचारू, त्यांची मागणी पूर्ण झाली का, त्यांचं समाधान झालंय का, तर विचारू। तर सर, तुमचं समाधान झालंय का? माझं समाधान आता मंगळवारी दाखल केल्याच्या नंतर किती दिवसात त्याला मंजुरी भेटते? लेखी लिहून दिला का तुम्हाला? हो, लेखी दिलं। पत्र वाचलं तुम्ही? हो। पूर्ण माहिती बरोबर आहे त्यात? हो। इथलं नाही बी याच्या पुढे कधी समजा नाही मार्ग लागलं तुम्ही पुन्हा रिशीर मार्गाने त्यात तुम्हाला योग्य ते आहे ते दिलं का लिहून? हो, ते जसं लिहून दिलं त्यानं त्या पद्धतीने ते व्हायला पाहिजे। आता शेवटी ते मंगळवारी कळूनच जाणार आहे मतक नाही म्हणून। आणि ग्रामसेवक साहेबांनी काय सांगितलं? ग्रामसेवक साहेबाला मी पर्सनली आधी मागितली, त्याला पर्सनल तर देऊ शकत नाही, त्याने मला माहितीचा अधिकार द्यायला सांगितलं। मग माहितीचा अधिकाराचे म्हणून त्याला घेऊन त्याला दिवस जास्त लागते, त्याच्यामुळे एक साधा एक अर्ज त्याला व्हिडिओ साहेबाला। याच्या अगोदर तुम्ही सरपंचांकडे विषय मांडला होता? हो, सरपंचाकडे मांडला होता। सरपंच सोबत नाही, सरपंच साहेब आले होते सोबत, त्यांनी काय बोलले तिथं? ते मागितली पण ते विषय असा आला की त्यालाच समजा ना की आपल्या काळात होईल की नाही, त्याच्यामुळे ती बी काय देणार होते, त्याची बीच नव्हतंच काही। मी माधुरी जाधव, महाराष्ट्र लोक न्यूज, भोकरदन तालुका, पळसखेड पिंपळे। नमस्कार। तुम्ही सर जे असं नाही त्याच्यानंतर सकाळचं पण तुम्ही थोडं जरा तुम्ही पीडी साहेबाला भेटा पाणी आणायला गेले ना पत्र घ्या ना, पत्र कुठे घ्या ना तुम्ही एक मिनिट। शुभम ते म्हणे सुटल्यानंतर मला वर होता फोन आले ते आले आता। हो